इकडे चालू आपली कुट्टी करून झाली. काल जे गवत आणलं होतं ना त्याची कुट्टी करून झाली. आईनी पप्पानी केली कुट्टी. हल्ला खायला टाकायचा थोड्या वेळात. चिमण्याला रात्री इकडे बांधलं होतं बाजूलाच येतो. आज पण गाया सोडायची नाहीत. आज आपल्याला सोयाबीन काढायची, त्याच्यामुळे गायांना सोडायचं नाही. आत्ता ना गायाच्या थोडा जागा चेंज केल्यात. चिमण्याला बाहेर घेतलंय, शुभश्रीला आणि खिलरीला मध्ये घावणीला बांधले. यांना पाट्यात खायला ठेवायचे स्टायलिनला बगिरीला. हे बघा इकडे हिरवी कुट्टी खायला बांधलंय खिलरीला आणि शुभश्रीला. इकडे खात आहेत. सर्जा सगळ्या त्यांच्या पहिल्या जागेवर आल्या. अगोदर आपण असंच बांधत होतो उन्हाळ्यात चरायलांच्या आधी. आपल्याला कमेंट आली होती की नंद्याचा आपण लाड करत नाही आणि हरण्याचं जास्त करतो. तर काय ना, हरण्या गायांसोबत नसतो, हरण्या इथं असतो. आणि नंद्या काय होतं, गायांसोबत चरायला जातो ना, मग त्याच्यामुळे त्याच्याकडे एवढं लक्ष देणं होत नाही. आणि हरण्या कसं दिवसभर इथं असतो ना, मग आणि तिथून गंगा आली ना सारखा ओरडत बसतो. म्हणून त्याच्यामुळे त्याला तिकडं खायला वगैरे घेऊन जातो मी. हरण्याला तिकडं गवत खायला वगैरे घेऊन जातो. ज्यावेळेस तो दूध प्यायचं बंद होईल ना हरण्या, तर त्यांना पण ह्या इतर जनावरांसोबत चरायला सोडायचं, हरण्याला पण. आणि नंद्या काय होतं, नंद्याचं पण आपण तेवढाच लाड करतो, काय विषय नाही. मी सगळे म्हणजे तेवढेच लाडायचे नंद्याचं पण. ह्याचं काय होतं, जास्त वेळ घरी नसतो ना, मग त्याच्यासोबत टाईम घालवता येत नाही नंद्यासोबत. त्याच्यामुळे नंद्या पण तेवढाच लाडायचे, सगळे आपले तेवढेच लाडायचे. ही राणी देवशेनी ह्या पण म्हणजे सगळेच जनावरं लाडायचे माझे. गावरान जेवढे पण जनावर आहेत ना तेवढे लाडायचे. फक्त सर्जा आहे ना, तर सर्जा जरा जास्त मी लाड केलेला आहे सर्जाचाच. कारण की त्यावेळेस काय होतं, गावरान वासरं कमी होते. म्हणजे अगोदर गावरान वासरं नव्हते, त्यावेळेस सर्जा होता गावरान वासरामध्ये सगळ्यात अगोदर झाला होता. म्हणून त्याचे लय लाड बनवले होते त्यावेळेस. मग नंतर वृंदाचा नंद्या झाला, चिमण्या वगैरे. नंतर वासरं वाढत गेले ना, तर आता कसे टाईम स्पेंड करतात नाही. लाड म्हणजे काय की त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला पाहिजे. तर तेवढा वेळ म्हणजे जनावरं लय मोठे आहेत ना आता, त्याच्यामुळे तेवढा वेळ देता येत नाही यांना. पण सर्जा तेवढं शेकटा होता ना, तर त्याला लई टाईम दिलेला मी. त्याला म्हणजे असं हात लावलं की शांत उभा राहतो. असं मानाला खाली हात लावला ना तर शांत उभा राहतो. त्याला बोललेलं पण कळतं, मागं सरळ खाट वगैरे सगळं. कारण त्याच्यासोबत जास्त टाईम घातलेला आहे. आणि हाच माझा गोट्यात सगळ्यात लाडका होता. कारण मला लहान वासरू लय आवडतात ना, तर सगळ्यात लाडका हे होता. त्यावेळेस एकटाच होता. पण आता कसं ना, अगोदर नंद्या लहान होता, नंतर हरण्या लहान वासरू झालं, नंतर आता खिलेरीला परत पिल्लू होणार आहे, मग परत ते पिल्लू आणि बाकी इतर काम आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ घालवत येत नाही आता वासरांसोबत. नाहीतर आपले सगळे तेवढेच लाडकेत. बघा सगळे मला हात लावत येतात. बघा असं नसतं ना, काय होतं ना, लाडकं म्हणजे वेळ घालवणं त्यांच्यासोबत, थोडंसं बोलणं वगैरे त्यांना. तर मी तसं सगळ्यांना बोलतो. आता बऱ्याच जागा आपण काय बघतो की आता वासरं हात लावून देत नाहीत, गावरान वासरं. तर आता बघा राणी मला कसं पायाला वगैरे हात लावून देतो, कारण की मी तिचा तेवढा लाड पण केलेला आहे. हिला मी घरात घेऊन जात होतो, देवशेनीला आणि राणीला, ह्या दोघींना घरात घेऊन जायचो आपल्या. आणि नंद्या पण बघा किती शांत आहे. तो इकडं बघतोय बघा, इकडं घवणीत खायला आहे ना, तरी पण तो मी आलाय तर इकडं बघतोय. म्हणजे त्याचं पण आपण लाड करतो, सगळ्यांचा करतो, वृंदाचा पण करतो. आणि आता हरण्या गेला ना गायांसोबत, मग ह्याचा लाड करायचा. खिलेरीला पिल्लू होईल, मग गाय हो किंवा गोरा हो, मग त्याचा लाड करायचा. बघा इथं ना आता सध्याला नाही, पण जेव्हा 4 to 5 PM म्हणजे दिवसमाळची वेळ आहे ना, 5-6, इथं माझा गोल हात दिसतो ना, इथं वासरू फिरताना दिसतं बरं का. इथं असं हालचाल दिसते वासराची, माझा हात गोल फिरतो ना इथपर्यंत. मग आता खिलरील होणार आहे ना वासरू, त्याचं पण आपण लाड करणार आहेत. मग तो गाय हो किंवा बैल हो, काही झालं तरी आपण लाड करणार आहेत. आणि गिरमध्ये पण गाय हो किंवा बैल हो, आपण लाड करतोच का नाही खिलरी. बघा आता गावरान गाय नॉर्मली असं पायाला वगैरे हात लावू देत नाहीत, पण ह्या लावू देतात, कारण की सगळ्यांचा आपण लाड करतो. कास बनवायला लागली ती छानपैकी. काय होतं ना, आपल्याच्या थोडं मेंटेनन्समध्ये ह्यांची मॅनेजमेंट आहे ना, एवढी आपल्याला आता जमत नाही सध्याला. त्याच्यामुळे ह्यांच्या तब्येती थोड्या खराब आहेत. खायला वगैरे पण आहे, आपलं डाळिंबापासलं गवत कापायचं राहिलं पण कापून अन्न होत नाही. इथं आपण नेपियर लावू ना, सगळा आपले मेथीचं शेत आहे ना, पूर्ण नेपियर ज्यावेळेस लावू ना, मग त्यावेळेस ह्यांना थोडं खायला म्हणजे भरपूर होईल. गवत एवढं कापता येत नाही ना,
थोडं सध्याला मॅनेजमेंट होत नाही, पण आपल्याला करायचे मॅनेजमेंट सगळ्यांचं, पण हळूहळू सगळ्यांचं मॅनेजमेंट करायचं आहे. आता चिमण्याला बाहेर बांधले थोडा वेळ, परत बैलांचं पण मॅनेजमेंट करायचं आहे हळूहळू. तर चला आता जायचं आहे सोयाबीन काढायला काटवणात. आज काटवणात किंवा इथं बघू आता आई कुठं सोयाबीन काढायचं म्हणते अदुगर तिकडं. काल आपलं भुसकट तर आणून झालं आहे, आणखीन आपल्याला आत्याचं भुसकट आहे, आपलं तळ्याकडचं शेत आहे ना, तर तिथं आत्याचं भुसकट आहे बाजूला, तर ते जर आत्याने दिलं ना तर ते पण भुसकट आणायचं आहे आपल्याला. आणि परत मला वाटतं आपल्याकडे आणखीन एक 4-5 जनावरं वाढणार आहेत येत्या एक 7-8 दिवसात वाढतील 4-5 जनावरं. बघू वाढत आहेत का नाही. पप्पा म्हणत होते आणायचे आणखीन, मग बघू येत आहेत का कसे ते. तर बैलगाडी घेऊन चाललो काटवणात. हरण्याला बांधले बैलगाडीला मागं. नंद्याला नाही घ्यायचं काटवणात, कारण की इतक्याला त्याला बैलगाडीला बांधलेला नाही ना आतापर्यंत. तो जनावर सोडून जास्त येत नाही आणि उगीच नाही चाललं गाडीला तर मग मध्येच पंचायत होईल असं महागारी येऊन राहतो. त्याच्यामुळे आपण त्याला पोळ्याला पण नेलं नव्हतं नांद्याला. आजच्या दिवस हरण्याला मग इथं जवळ कुठं जातं ना अदुगर नांद्याला सवय लावतो मी. इथं आपण खाली कुठं चाललोत ना आपल्या मोसंबीच्या शेताकडे किंवा डाळिंबा शेताकडे, मग तेव्हा नंद्याला बांधून नेईन 1-2 वेळेस. मग त्याला कळलं ना बैलगाडी मागे चालायचे तर मग त्याला लांब न्यायला जमल, कारण की आता आपल्याला लांब जायचं आहे. तो जो आवाजाला वगैरे भिला ना बैलगाडीच्या तर मध्येच पंचायत होईल. म्हणून आजच्या दिवस फक्त हरण्यालाच घेऊन जाणार आहे, पण नंद्याला पण हळूहळू सवय लावणार आहे. आपल्याला जोडी लावायची हरण्याची नंद्याची, दोघांची जोडी लावायची ना, त्यामुळे दोघांना सारखंच जपावं लागणार आहे. काल आईने भैयानी इकडं खाली सोयाबीन काढली होती आणि आईने पप्पांनी इकडं आल्यापासून ही काढली. आता मला बी सोयाबीन काढायची. बैलांना बांधले, हरण्याला बांधले इथं. त्याला मोकळं सोडलं ना तरी तो इथंच राहील, पण हे शेंगा फुटत्या सोयाबीनच्या, ते सोयाबीनमधून चालला ना तर मग नुकसान होईल, शेंगा फुटत्या सोयाबीनच्या. म्हणून त्याला बांधलं इकडं कडीला. इथली सोयाबीन पण उचलून ठेवतो बाजूला. ही ठेवली बाजूला सोयाबीन. हरण्याला इथं बांधलं, चिमण्या तिथं बांधलं आहे आपल्या पाण्याच्या कॅन्टपाशी आणि सरच्या पलीकडे. बैलांना आता दिवसभर म्हणजे 1-2 वेळेस सडका बदलायच्या, म्हणजे वेगवेगळ्या जाग्यावर बांधायचं खायला. हरण्यात तर काय खायला का नाही, त्यांनी घरी पण खाल्ले तरी पण खातोय. चला आता काढतो सोयाबीन. ते शेत आहे ना अर्ध शेत काढायचं झालं, हे अर्ध राहिले. पाठीमाग नंतर भैया आला तर काढायला. आई पप्पा काढतात तर मी चाललो घरी. एकदा यांच्या जागा बदलतो हरण्याच्या आणि त्यांच्या. घाम तर लय चालाय, ऊन बी लय पडते, घाम बी लय आलाय. आता जायचं घरी, जेवण वगैरे करायचं. मी भैया जाणार आहेत. आईला पप्पाला तर दुपारी जेवायचं नाही, त्यामुळे ते काढणार आहे सोयाबीन. पण मी भैया घरी जाणार, जेवण करायचं, मग घरच्या जनावरांना खायला वगैरे टाकायचं. थोडंसं लक्ष देऊन यायचं त्यांच्याकडे. परत येणार आहेत आम्ही, मग परत ही सोयाबीन गोळा करून घ्यायची, कारण की पाऊस जर आला ना तर भिजन. जर ती काढली नाही, उभी असेल ना, भिजली तरी काय अडचण नाही, पण काढून आपण एक गट्टल करून ठेवलं ना आणि तो भिजला ना मग ते उगवते जागेवर सोयाबीन. त्याच्यामुळे ती भिजली नाही पाहिजे. उभी असल्या भिजली तरी काय अडचण नाही, त्याच्यामुळे आल्या परत गोळा करून ठेवायची आम्हाला. करणार हरण्या आज नवीन जागेवरच आलाय. तर पाठीमागे जागा बदलल्यात बैलांच्या. चिमण्या विरुद्ध समोरच्या बाजूला बांधलाय. तर जेवण करून आल्यावर 1 तासभर काढलं सोयाबीन खालच्या साईडचं. आता पप्पांनी बैलगाडी नेली वर, तर बैलगाडीत गोळा करायचा आहे, एका जागेवर ढिगुरा मारून घ्यायचा आहे. म्हणजे कसं पाऊस वगैरे आला ना तर झाकून ठेवायला गोळा करायचे. बैलांचे तोंड लॉक केलेत, ते खाली बघतात. बस ते ना आम्हाला शेतातच दिवस माळून गेलाय. थोडंसं गवत कापलं होतं, ते बैलगाडीत भरले. थोडं गवत बैलगाडीत भरले. आता बैलांना घेऊन जातो घरी. ऐक रे, मागं हरण्याला बांधतो. हरण्याला बी आज कधी नाही, ते लय उशीर झाला. आज दिवस माळून गेलाय. हरण्या तिकडंच बांधलेलं आहे, त्याला आता घेऊन जातो. तो आज नवीन जागेवाला लय वेळ थांबला इथं, मग आजपासून घरची वाट बघतोय. आता जातोच घरी. सोयाबीन जवळपास आम्ही 1.25 एकर काढले. आज 4 आलो होतो, जास्त काढून झालंच नाही आम्हाला. नाही तर 4 जण असतील तर 1 एकर काढून होतं. आम्ही 1.25 एकर काढले. तिथं बुचाड लावून ठेवले.
तर आई पप्पा बुचड झाकतायत, माझ्याकडे बैलगाडी घरी घेऊन जातो. तर चाललो घरी. आई पप्पा महागाचे आणखीन हरण्याला घेतलं माग, मस्त चलतोय हरण्या. इकडे एक बैलगाडी राहिली माग, चलतच नाही चिमणे.